सरकार आपले तुम्ही आमच्या सर्व विचाराच्या म्हणून बंजारा समाजाच्या शेवटच्या माणसाला सरकारचं जर लाभ मिळून द्यायचा असेल तर समाजामध्ये प्रचंड गरिबी आहे, ऊसतोड कामगार आहे, रोडवर काम करणारे कंदी खोदणारे लोक आहेत. त्याच्यामुळं पंतप्रधान आवास योजना जी आहे केंद्राकडून राबवली जाते. दुर्दैवानं SC ST OBCचा समावेश आहे, फक्त BJPचा त्या योजनेमध्ये समावेश नाही. 14 डिसेंबरला नागपूरला एक बैठक झाली होती. बंजारा समाजाचे असेल आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब होते, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते, बाकीचे आमचे सावे साहेब होते, संजय राठोड साहेब. तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही हा मुद्दा उपस्थित केला होता की आवास योजनेतून पंतप्रधान आवास योजनेतून बंजारा समाजाला सुद्धा बंजारा भटकेमुक्त सगळे जे आहेत BJP त्या सर्वांना देवेंद्रजींनी आश्वासित केलं होतं की काहीतरी आपण ते करू, परंतु आज काय तो जी आज निघालेला नाही. आणि ओबीसीचे सर्व म्हणजे बळजबरीने घरी जाऊन तयार करून त्यांचे सगळे फॉर्म आज मी तिला व्हिडिओ कार्यालयात दाखल झाले. मी ग्राउंड लेवलला काम करतो. त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे, हा निर्णय तातडीने तुम्हाला घ्यायचंच आहे, सरकारला घ्यायचंच आहे असं मला कळालं. पण घ्यायचं असं म्हणून तातडीने घ्या आणि लोकांना त्याचा लाभ मिळू द्या. दुसरी गोष्ट मागच्या बजेटमध्ये आदरणीय देवेंद्रजींनी घोषित केलं होतं की बंजारा कांदे गावापासून लांब आहे, रस्त्याची सोय नाही, त्याच्यामुळे जोड रस्ते ठेवणे गरजेचं आहे. तर देवेंद्रजींनी ते 4.5 म्हणजे 1000 कोटीचा विषय पण जाहीर केला होता धनगर आणि बंजारा समाजासाठी. तर ते सुद्धा काही कार्यान्वित योजना झालेली नाही. चर्चा खूप झाली, परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही भाऊ. त्याच्यामुळे समाजात थोडीशी नाराजी आहे. तर तो एक विषय आजच्या मीटिंग मध्ये मार्गी लागावा अशी आमची विनंती आहे. दुसरी गोष्ट SITचा जो विषय बंजारा समाजाला 1964 ला वसंतरावजी नाईक साहेबांनी BJPला आरक्षण दिलं भाऊ. त्यावेळेस आमचं आरक्षण 9% होतं. नंतर मग धनगरांना त्याच्यातून काही 3.5% देण्यात आले, वंजारी समाजाला देण्यात आले, गिरी समाजाला देण्यात आले. आज फक्त 3% वंजारा समाजाचं आरक्षण शिल्लक आहे. त्याच्यावरती घुसखोरी होत आहे. म्हणजे आमच्या पिढ्या या ठिकाणी बरबाद होत आहे सध्या. म्हणून शासनाला आमची विनंती महाराष्ट्रातील प्रमुख लोकांच्या म्हणजे वतीने की हे जे घुसखोरी करणारे लोक आहेत ते मूळ BJPत नाही. ते म्हणजे पैशाच्या जोरावर धनदानगे आणि दातदानगे लोक पैशाच्या जोरावर प्रशासनावर प्रेशर आणतात, अधिकाऱ्याला विकत घेण्यासारखा प्रकार होतो आणि डुप्लिकेट प्रमाणपत्र घेऊन ते नोकरीला लागतात आणि त्याच्यातून त्यांचा प्रमोशन होत आहे. म्हणजे जो मूळ विषय आहे विमुक्त जाती ते 14 जाती विमुक्त जातीमध्ये येतात. तर ते लोक आज खऱ्या अर्थाने शिक्षण आणि नोकरीपासून वंचित राहत आहे. म्हणजे वसंतरावजी नाईक साहेबांचा जो उदात हेतू होता सर्वांनी शिकलं पाहिजे, सर्वांना नोकरी लागली पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी आश्रमशाळा सुरू केला. तर आज वसंतरावजी नाईक साहेबांच्या त्या निर्णयाला कुठतरी हळहळ टाकण्याचा प्रयत्न होतोय. म्हणून सरकार आम्ही आमचं मानतो. आमच्या विचाराचं सरकार आहे, बंजारा समाजाच्या विचाराचं सरकार आहे. आमच्या वेतना सरकारला माहित आहे. तुम्ही स्वतः ऍज अ मिनिस्टर गिरीसोबत महाराज तुम्ही आमचे विचार मंत्री असं आम्ही मानतो. म्हणून तुम्ही जर आमचे विचार आमच्यावर अन्याय करणारे कोण आहेत त्यांना तुम्ही बोललं पाहिजे अशी आमची बंजारा समाजाची मागणी आहे. म्हणून या 3 गोष्टीमध्ये प्रत्येकाने एक मुद्द्याला बोललं पाहिजे. दुसरी गोष्ट स्वतंत्र ग्रामपंचायती होऊन त्यावेळेस माझा भाजप पक्षप्रवेश झाला होता 20 जून. आपण स्वतः होता माझ्या आयुष्यात नाही तर अनेक कार्यकर्त्याच्या आयुष्यात ते स्वप्न आहे की गावातले जे धनदानगे दातदानगे लोक आहेत आमच्या लोकसंख्येचा वापर करून ते निधी सरकारकडे आणतात आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. कांद्याचा विकास झाला नाही म्हणून एकतर तिथं नेतृत्व मिळवलं नाही, कांद्यातून नेतृत्व कोणी येत नाही. म्हणून आमची विनंती आहे 2004 ला आदरणीय विलासरावजींनी 3.5 ते 500 लोकसंख्येची आज होती. 1990 साली आले तो आदरणीय सुधाकर नाईक मुख्यमंत्री असताना तो राबविला गेला. नंतर 2004 ला ते डायरेक्ट 1000 लोकांमध्ये त्याचं निकष बदलण्यात आला.
आमची विनंती अशी आहे की 1990 साठी आत्मा सरकारने आता लागू केला पाहिजे. 350 ते 500 लोकसंख्या असलेल्या तांड्यांना तिथं स्वतंत्र ग्रामपंचायती आणि 2 ग्रामपंचायतीमध्ये ती लोकसंख्या म्हणजे अंतराची आठ आहे 3 किलोमीटर. आमची विनंती की 500 मीटर ठेवा 8 किलोमीटर. खास बाजू म्हणजे मोठमोठाले गाव नाही का प्रोजेक्ट मध्ये गेलेले त्यामध्ये तिथं शेतूर गाव आहे तिथं अंतर पण नाही 2 ग्रामपंचायती. बंजारा समाजाच्या तांड्याला द्यावा आणि लोकसंख्या आजही जर द्यावा तुम्ही तर तुम्हाला कर्नाटक सुद्धा निवेदन दिलेलं आम्ही पंडित तर ते निकाल बोलला आणि तांडे एक त्याला आपण मॉडेल तांडा गाव जशी विकसित आहे तांडे विकसित होत नाही. तांड्यावरच्या आज जो मतदार आहे त्याच्याकडे मतदार म्हणून बाहेर जाते आणि वेळी यायचं मतदान घ्यायचं सत्तेत बसायचं. आतापर्यंत 70-80 वर्षामध्ये भाऊ या लोकांनी व्यवस्थितरित्या आम्हाला वापरले म्हणून भाजपाने युती सरकारने बंजारा समाजाचे प्रश्न सोडवावे. तांड्यावरचे जे कार्यकर्ते आहेत मूळ त्या कार्यकर्त्यांना पण वेळ दिला पाहिजे. आणि कार्यकर्ते भाजपात काम करतात माझ्यासाठी. आम्ही 30-40 वर्ष समाजाचं हे करतो. असे कार्यकर्त्यांना जे समाजाचे काही प्रश्न घेऊन तुमच्याकडे येत असतात सरकारकडे तर ते कार्यकर्त्याचं सुद्धा दुखून आणि काम सरकारने आणि मंत्री म्हणून आपण ऐकलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद.